प्राऊडली सांगतो, आता वय वर्ष 55 आहे. 55 वर्षामध्ये एकदाही कुठल्याही गोष्टीसाठी कर्ज घेतलेलं नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा EMI मला कोणालाही द्यायची गरज पडली नाही. गुंतवणूक म्हणजे नेमकं काय बरं? नेमकं काय केलं तुम्ही? म्हणजे म्युच्युअल फंड खरेदी केले किंवा शेअर्स घेतले, सोनं घेतलं, केलं काय? सोन्यामध्येच जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हे पेपर फॉर्मॅटमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर काढायला आणि घालायलाही सोपं आणि एक्झॅक्ट परतावा आपल्याला मिळतो. मागच्या 5 वर्षामध्ये अक्षरशः कैक टन सोनं हा जागतिक बाजारातनं उचललेला आहे. हे कारण कशासाठी की माझी जी करन्सी म्हणजे आपण जे चलन म्हणतो देशाचं, आपल्या भारताचं चलन रुपया आहे. जर उद्या जागतिक घडामोडींमुळे रुपया घसरला तर तो घसरू नये आणि त्याला एक मूल्य राहावं याच्यासाठी एक सपोर्टिव्ह मार्ग म्हणजे सोन्याचा साठा. सांगायला आणि ऐकायला खूप छान वाटतं की दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये खूप छान परतावे मिळतात, पण ते ऍक्च्युली ऍक्ट करताना खूप अवघड आहे. पुन्हा पुन्हा सांगेन, आपल्याला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, कारण हा तुमचा कष्टाचा पैसा आहे. उद्या जर पैसा कष्टाचा गेला तर सगळ्यात जास्त दुःख तुम्हाला होणार आहे, दुसरं कोणाला होणार नाही. बरोबर. त्यामुळे कन्सल्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मंडळी नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय आपण अतिशय वेगळा घेतला आहे, जो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा देखील आहे, कारण तो विषय आहे पैसा. होय, पैसा हा जिव्हाळ्याचा नक्कीच विषय आहे सर्वांसाठी. मात्र पैसे कमवायचे नेमके कसे असा प्रश्न अनेकदा येतो. पैशाची कमाई ही गुंतवणुकीतून उत्तम होते असं आपल्याला जाणकार सांगतात. मात्र ही गुंतवणूक नेमकी कशी करायची, का करायची आणि त्याच्यातले वेगळे किंवा इनोव्हेटिव्ह मार्ग काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. मात्र हे आपण ज्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते तज्ज्ञ असे आहेत की ज्यांनी आधी केले आणि मग त्याचा सांगत आहेत. त्यांच्या यशाची कहाणी देखील आज आपण जाणून घेणार आहोत. जेमतेम 1 लाखापासून त्यांनी सुरुवात केली गुंतवणुकीला आणि ती आज जवळपास 250 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे गेली 20 वर्षात. आणि ही खरोखर थक्क करणारी गोष्ट आहे आणि हाच प्रवास मी आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आणि तो प्रवास जाणून घेतानाच त्यांना मी विनंती करणार आहे की आम्हा लोकांनाही श्रीमंत कसं व्हायचं हे याचं त्यांनी मार्गदर्शन करावं. माझ्यासोबत आहेत माझे जुने सहकारी आणि मित्र गुंतवणूक तज्ज्ञ संदीप भुशेट्टी. संदीपजी नमस्कार. नमस्कार. खूप दिवसापासून आपला भेटायचा योग येत नव्हता, तो आज आला आणि मला खूप छान वाटलं, कारण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो आज आपण घडून दाखवणार आहोत. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की आधी केले मग सांगितले असा तुमचा प्रवास आहे. तर तुमची जी स्टोरी आहे ती सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. 1 लाखापासून गुंतवणुकीस सुरुवात करून तुमचा आजपर्यंत पोर्टफोलिओ कैशे कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. येस. नमस्कार. मी माझ्या स्टोरीला सुरुवात करण्या अगोदर आज जे काही आज गुंतवणुकीत करू शकलो याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या वडिलांना देतो. माझ्या वडिलांनी या कामामध्ये साधारणपणे आजपासून 47 वर्ष अगोदर सुरुवात केली. वडिलांची मागची बॅकग्राऊंड जर समजून घेतली तर ही इज फ्रॉम डिफेन्स फील्ड आणि डिफेन्समध्ये असताना रिसर्चमध्ये ते काम करत होते. रिसर्चमध्ये काम करत असताना अनेक वेळ त्यांना फावला वेळ मिळत होता आणि त्या काळामध्ये आपल्याकडे असणाऱ्या जमा पैशांचं नेमकं करायचं काय या विषयामध्ये ते कायम विचार करत राहत होते आणि त्यांनी अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. आणि कारण ते स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब करत असल्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट स्वतःच्या नावाने करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं वडिलांनी गुंतवणुकीचा प्रवास ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस गुंतवणुकीतील ज्या मूळ एजन्सीज असतात त्याच्यामध्ये काही पोस्टल इन्व्हेस्टमेंटच्या एजन्सीज असतात, काही बँक FD किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायव्हेट कंपन्यांच्या FDच्या एजन्सीज असतात, त्यांनी घ्यायला सुरुवात केली. त्या काळामध्ये मी कॉलेज शिक्षणामध्ये काम करत होतो आणि त्या एजन्सीज आईच्या नावाने आम्ही वडिलांनी घेतल्या. पुढे जेव्हा मी 18 वर्ष पूर्ण करून पुढे आलो आणि वडिलांनी माझ्या नावाने पण काही गुंतवणुकीच्या एजन्सी घ्यायला लागल्या आणि त्याच्यातनं आम्ही कामाला सुरुवात केली. 1963 साली भारतामध्ये म्युच्युअल फंडाचा सुरुवात झाली आणि त्यावेळेस पहिली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्थापन केलेली कंपनी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याची एजन्सी आम्ही साधारणपणे 47 वर्षापूर्वी घेतली. आणि त्या एजन्सीच्या थ्रू जे काही प्रोडक्ट्स म्युच्युअल फंडाचे बाजारात येत होते त्याबद्दल आम्ही आमच्या क्लायंट बरोबर बोलायला सुरुवात केली.
मिळणारा परतावा, त्यातनं निर्माण होणारी संपत्ती ही क्लायंटच्या खूप फायद्याची आहे, हे आम्ही सातत्याने त्यांना सांगत होतो. मी माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर 1993 साली मी केलेली माझी पहिली गुंतवणूक मी आजही घेऊन सोबत चाललेलो आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की 1993 साली गुंतवलेले त्या काळातले 1 लाख रुपये आज साधारणपणे 4-4.25 कोटीच्या पुढे त्याचं वटवृक्ष झालेला आहे. आणि हे एवढं मोठं परतावा, एवढा मोठा रिटर्न जेव्हा आपण पाहतो तर खूप वेळा असं विचारलं जातं की ह्याच्या मागचं यशाचं खरं कारण काय. तर यशाचं खरं कारण तुम्ही कशात पैसे गुंतवले किंवा कुठली कंपनी किंवा कुठला स्टॉक घेतला हे नसून तुम्ही किती काळ त्या गुंतवणुकीमध्ये आहात हे आहे. तर मी गेले 32 वर्ष जर ती गुंतवणूक सांभाळत आहे, त्याच्यातलं खरा यशाचा मार्ग हा 32 वर्ष त्या गुंतवणुकीत तुम्ही सांभाळून ठेवलेले पैसे हा आहे. आणि भारत गेले 40 ते 50 वर्ष सातत्याने वेगाने प्रगतीकडे निघालेला आहे. आणि जी वाटचाल 1947 साली सुरू झाली देशाची, ती आज 2025 पर्यंत येता येता $4-4.25 ट्रिलियन अर्थव्यवस्था आज निर्माण झाली. ह्या सगळ्या प्रगतीच्या टप्प्यामध्ये अनेक चढउतार होते. आणि या चढउतारामध्ये सुद्धा जर तुम्ही योग्य ठिकाणी पैसे आपले सांभाळून ठेवले असतील तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढतात. हे माझ्या स्वअनुभवाने साधारणपणे गेल्या 32 वर्षात मी पाहतोय. आणि त्या 1993ला सुरू केलेल्या गुंतवणुकीचं आज सातत्याने मी त्याच्यामध्ये भर घालत गेलो. जसे जसे माझे उत्पन्न मला वाचवता आलं, सेव्ह करता आलं, त्याच्यात मी सातत्याने वेगवेगळ्या चांगल्या योजना म्युच्युअल फंडाच्या मी सिलेक्ट केल्या. आणि त्याच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक हा एक पर्याय मी स्वतःसमोर ठेवला. वडिलांनी काही मूलमंत्र मला सांगितले होते, ते मी आज सगळ्यात पाळतो. शक्यतो गरजा आपल्या प्रत्येकाच्या ज्या असतात त्या गरजांचं नियोजन तुम्ही जर नीट केलं, त्याला आम्ही फायनान्शियल प्लॅन म्हणतो. फायनान्शियल प्लॅनिंग जर आपण नीट करू शकलो आणि त्या गरजांचं नियोजन आपण आपल्याला किती काळानंतर ती गरज आपल्याला येणार आहे याचं त्याला आम्ही टाईमलाईन म्हणतो, त्या टाईमलाईनला समजून तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याच गरजेसाठी कर्ज काढायची गरज नाही. प्राऊडली सांगतो, आता वय वर्ष 55 आहे, 55 वर्षामध्ये एकदाही कुठल्याही गोष्टीसाठी कर्ज घेतलेलं नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा EMI मला कोणालाही द्यायची गरज पडली नाही. आज तोच EMI मी SIP मध्ये कन्व्हर्ट केला स्वतःचा. म्हणजे आलेले दरमहा कमवलेले पैसे योग्य पद्धतीने एक ठराविक शिस्तबद्ध पद्धतीने आपण एखाद्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करत गेलो, किमान वार्षिक परतावा हा 15 ते 18% मिळत गेला आणि तो चक्रवाढ व्याजाने वाढत गेला. माझी पहिली केलेली SIP गुंतवणूक आज साधारणपणे 58% वार्षिक व्याजाने आजही अत्यंत वेगाने वाढत आहे. आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की कुठल्याही प्रकारचे गुंतवणुकीचे प्रोडक्ट समजून घेताना किंवा गुंतवणूक करताना आपल्याला त्याचे फायदे तोटे समजले पाहिजे. तर मी आज प्रेक्षकांना असं म्हणेन की केवळ परताव्याच्या आकडे न बघता तुम्ही आपल्याकडे असणारी पैशाची सोय, आपल्याला केव्हा नेमके पैसे लागणार आहेत आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं आपल्याला लागतील तेव्हा ते पैसे मिळणार आहेत का, त्याच्यावर लागणारा कर म्हणजे टॅक्स किती आहे, या सगळ्या अंगाने या प्रत्येक गुंतवणुकीकडे बघायला पाहिजे. अनेक वेळा असं होतं की आपल्याला सामान्य गुंतवणूकदारांना प्रश्न पडतो की मला माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या मित्रपरिवारांनी सांगितलेले काही गुंतवणूक पर्याय आहेत, जसं सोन्यामध्ये गुंतवणूक करूया, जागेमध्ये गुंतवणूक करूया, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करूया. पण मग या सगळ्या गुंतवणुकीमध्ये असणारे फायदे आणि तोटे हेही समजून घेतले पाहिजे आणि काळानुसार आपण आपल्या गुंतवणुकीच्या म्हणजे प्रोडक्टकडे आपण वेगळ्या अँगलनी बघायला पाहिजे असं मला वाटतं. हे खूप छान सांगितलं. मी जो टप्पा सुरुवातीला सांगितला त्याच्या यादीपासून खरं तर त्या क्षेत्रात आहेत असं मला आता लक्षात आलं. मात्र आम्ही एकाच संस्थेत काम करत होतो, माध्यम संस्थेत, आणि मला आठवते की त्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि तिथून PF किंवा जे काही त्यांना मिळालं त्यातनं, तिथून मला ती स्टोरी माहित होती. करेक्ट. साधारणपणे 2002 साली मी आणि आपण संतोषजी आपण एकत्र काम करत होतो. 2002 साली मी पूर्णपणे ह्या व्यवसायात आलो. पण त्यावेळेस जे संस्थेकडनं मिळालेले माझे जे काही छोटे मोठे सेव्हिंग्ज असतील ते सुद्धा मी योग्य पद्धतीने गुंतवले आणि सातत्याने गुंतवत गेलो. पुढच्या काळामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये जे काही पैसे सातत्याने दरमहा मी कमवत होतो त्यातला एक ठराविक मोठा भाग मी माझ्या भविष्यासाठी साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला. उत्पन्न वाढत गेलं,
पण खर्च मी कमी करत राहिलो. माझे जे नेहमी आपल्याला लागतात तेवढेच गरजेपुरते खर्च ठेवले आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीतला भाग वाढवत गेलो. त्याचा फायदा आज झाला की आज काही कोटींमध्ये हा माझा पोर्टफोलिओ जो तयार झालेला आहे त्याच्या मागचं यश तेच आहे की सातत्याने गुंतवणूक करत गेलो. शक्यतो गुंतवणुकीला हात लावला नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे घेण्याचा प्रयत्न केला. ह्या 25 वर्षामध्ये अनेक चढउतार आपण बाजारात पाहिलेत. त्याची कारणेही अनेक आहेत. देशामध्ये असणारे प्रॉब्लेम्स, परदेशात असणारे प्रॉब्लेम, ह्या अर्थव्यवस्थेवरती सातत्याने करत असणारे परिणाम हा आपल्या पोर्टफोलिओवरती पण होत असतो. पण एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून जर तुमचं भविष्य तुम्हाला माहिती आहे की या काळानंतरच आपल्याला पैशाची गरज आहे, तर तुम्ही योग्य ठिकाणी जर पैसे ठेवले तर घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण आजही इथून पुढच्या 20-25 वर्षापर्यंत देशाची प्रगती कोणी रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आज देशाची आहे. म्हणजे 2002 मध्ये जेव्हा इंडिपेंडेंटली गुंतवणूक करायला सुरुवात केली, म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी सोडून मी बोलतोय, त्यानंतर देखील अनेक टप्पे आले, अनेक आव्हानं आले, तरी देखील तुम्ही गुंतवणुकीला हात लावला नाही. अगदी. आणि ते एक कारण आहे, प्रगतीचं ते कारण. हो. बरं, गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? बरं, नेमकं काय केलं तुम्ही? म्हणजे म्युच्युअल फंड खरेदी केले किंवा शेअर्स घेतले, सोनं घेतलं, केलं काय? प्रत्येकाच्या गरजा मी मगाशी म्हटलं तसं वेगवेगळ्या असू शकतात. माझ्या काही गरजा होत्या. माझाही परिवार आहे. माझ्या परिवाराला लागणाऱ्या पैशांची आवश्यकता, त्याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो की आपल्या गरजा आपण 3 पद्धतीने डिवाइड करायला पाहिजे. एक अत्यंत शॉर्ट टर्म, म्हणजे आपल्याला कधीही पैशाची गरज निर्माण झाली तर आपल्याला ते पैसे उपलब्ध पाहिजे. दुसरं, एक साधारणपणे मध्यम वेळामध्ये लागणारे पैसे, साधारणपणे 3 ते 5 वर्षामध्ये मला कुठल्या तरी गोष्टींसाठी पैसे लागणार आहेत, तर त्यासाठी केलेलं नियोजन. आणि दीर्घकालीन नियोजन म्हणजे आपल्याला 5-10 वर्षानंतर लागणार आहेत पैसे, याचं बकेटिंग जर तुम्ही करू शकलात पैशाचं आणि त्या पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्याचे अनेक फायदे होतात. मी उदाहरण देतो. काही पैसे मला 2-4 महिन्यानंतर लागणार आहेत आणि मी असा विचार करतो की किमान माझ्या 5 ते 6 महिन्याच्या घर खर्चाचे पैसे हे माझ्या इमर्जन्सी फंडामध्ये असायला हवेत. उद्या कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, मी उदाहरण देतो 2020चं, कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर आपण सगळेजण अख्ख्या जगातले आपापल्या घरामध्ये अडकून पडलो. आपल्याला कुठल्याही प्रकारे घराच्या बाहेर जाता येत नव्हतं, व्यवसाय करता येत नव्हता, नोकरी करता येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण पुढच्या 6 महिने ते वर्षभराचे आपले लागणारे घर खर्चाचे पैसे आपल्याकडे किंवा आपल्या श्रीमतीकडे आपण जर देऊन ठेवले आणि तो ऍक्च्युअल पैसा हा तुमच्या दैनंदिन खर्चासाठी वापरला तर तुमचा बेसिक गरज तुमची पूर्ण होते. त्याच्यासाठीच सेव्हिंग हे वेगळं करायला हवं. त्यासाठी सुद्धा म्युच्युअल खूप वेळा आपण आपल्याकडे, म्हणजे माझ्या अनेक संपर्कातले माझे जे क्लायंट्स आहेत त्यांच्या माझ्याकडे असं लक्षात आलं की अकाउंट्सला लाखो रुपये पडून असतात, पण त्यांना असं वाटतं की नाही ते इमर्जन्सी फंड आहेत म्हणून आपल्या खात्यामध्ये असावेत, कधी जाऊन काढता येतील. माझं उलटं म्हणणं आहे, कारण जर सेव्हिंग खात्यामध्ये, बचत खात्यामध्ये जर आपल्याला 2% किंवा 3% मॅक्सिमम व्याज मिळणार असेल तर तिथं पैसा ठेवणं हा वेडेपणा आहे. मग म्युच्युअल फंडाकडे एक खूप सुंदर प्रोडक्ट आहे, त्याचं नाव आहे लिक्विड फंड. लिक्विड फंड या नावामध्येच असं आहे की लिक्विड आहे. एनी 24 आवर्स मध्ये यू विल गेट युअर मनी बॅक. 24 तासामध्ये आपल्याला जर पैसे मिळणार असतील आणि साधारणपणे 6 ते 7% म्हणजे जे 1 इयर एफडीला व्याज मिळतं तेवढं व्याज तुम्हाला 24 तासाच्या प्रोडक्टमध्ये मिळतंय. मग भले तुम्हाला 10,000 ठेवायचे असतील, 1 लाख रुपये ठेवायचे असतील, 10 लाख रुपये ठेवायचे असतील, ते पैसे तुम्ही जर तिथे ठेवले विदिन 24 आवर्स तुम्हाला ते पैसे काढता येतात. आणि 24 तास पैसे विड्रॉलची आपल्याकडे सवलत असताना 7%, 6% जर व्याज मिळवायचं असेल तर सगळ्यात सुंदर प्रोडक्ट तो आहे. त्यामुळं तिथे बकेटिंग करणं गरजेचं आहे. जे मध्यम पिरियडसाठी जे पैसे लागतात तिथे तुम्ही एक हायब्रिड कॅटेगरीचा फंड असतो, म्हणजे त्याला आम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि शेअर्स, चांगल्या शेअर्समध्ये, चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आणि काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रेशियस मेटल लाईक गोल्ड, सिल्वर याच्यातही गुंतवणूक, असं एकत्रित एक खूप सुंदर बास्केट तयार होते. त्याला आम्ही हायब्रिड फंड्स म्हणतो किंवा मल्टी ॲसेट फंड म्हणतो. ह्या योजनेमध्ये जर आपण पैसे ठेवले तर साधारणपणे 8 ते 12% दरम्यान ह्याची परतावा हा वार्षिक आपल्याला गेल्या अनेक वर्ष मिळतोय.
तर तोही पैसा आपल्याला विदिन 3 दिवसात पैसे मिळतात. आणि जर तुमच्याकडे 3 ते 5 वर्षाचा वेळ असेल अशा प्रोडक्टमध्ये जर आपण पैसे टाकू शकलो तर आपली गरज नक्की खूप चांगल्या पद्धतीने भागवता येते. आणि दीर्घकालीनसाठी तर निश्चितच तुम्ही म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनांचं सिलेक्शन करायला पाहिजे. आपण जर खूपच जास्त लॉंग टर्म पाहत असू तर मिड कॅप स्मॉल कॅप सारख्या योजनांमध्ये चांगल्या कंपन्यांच्या आपल्याकडे जे आता उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये वेल्थ क्रिएट होते. मी मगाशी माझं एक उदाहरण जे दिलं 1993 साली गुंतवलेली जी योजना आहे ती एक अत्यंत नावाजलेला म्युच्युअल फंडाची मिड कॅप योजना आहे. त्या योजनेमध्ये आम्ही ही गुंतवणूक केलेली होती आणि मला माहिती होतं की हा पैसा मला 20-25 वर्ष लागणार नाहीये. आणि 25 वर्ष लागणार नव्हता हे पाहत पाहत आता त्याला 32 वर्ष आले, मी अजून हात लावलेला नाहीये. आणि त्याच्यामध्ये जी वेल्थ क्रिएट झाली ती साधारणपणे 400-450 पट वेल्थ क्रिएट झाली. त्याचं एकमेव कारण त्या ज्या कंपन्यांचं सिलेक्शन त्या पोर्टफोलिओमध्ये केलं गेलं होतं त्या प्रचंड मोठ्या झाल्या पुढच्या 30-32 वर्षामध्ये. हे पोटेन्शियल छोट्या आणि मध्यम कंपन्यांना जास्त असतं. ज्या कंपन्या अत्यंत मोठ्या झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ होण्याची कॅपॅसिटी कम्पॅरेटिव्हली कमी असते. हा मुख्य भाग. आज मला तुम्ही विचाराल तर माझ्या पोर्टफोलिओमधला 90% पैसा हा म्युच्युअल फंडाकडे आहे. आणि साधारणपणे 7 ते 8% हा माझा पैसा प्युअर चांगल्या योग्य कंपन्यांमध्ये मी शेअर्समध्ये डायरेक्टली गुंतवलेला आहे. आणि अक्षरशः इमर्जन्सी फंडासारखा जो प्रोडक्ट मी मगाशी म्हटलं त्याच्यामध्ये माझे 2 ते 3% पैसे आहेत. असं साधारणपणे माझ्या पैशाचं विभाजन आहे. याच्यामध्ये कुठेही रिअल इस्टेट, गोल्ड. मी आता ते तिकडेच येत होतो. मग हे जे सर्वसाधारण गुंतवणुकीचे पर्याय आपल्या समोर असतात की जमीन घेऊन ठेवायची किंवा घर घेऊन ठेवायचं, एखादं सोनं घ्यायचं, हे जे एक पारंपरिक आपल्या नेहमीच्या गुंतवणुकीचे पर्याय म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ह्या गोष्टी, तर त्यात आणि आता जे तुम्ही करताय त्याच्यात परताव्याचं सर्वाधिक हे कुठं आहे? मी मगाशी म्हटलं तसं की रिअल इस्टेट असेल किंवा सोनं असेल या ठिकाणी परतावा खरंच दीर्घकालीन बऱ्यापैकी चांगला आलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ सोन्याच्या गोष्टींमध्ये बोलायचं झालं तर ऍव्हरेज मागच्या 100 वर्षाचा इतिहास आपण काढला तर 100 वर्षाच्या इतिहासामध्ये असं लक्षात येतं की साधारणपणे 7 ते 8% वार्षिक परतावा या सोन्याने दिलेला आहे. वेअरॅज जमिनीमध्ये साधारणपणे 10-12% ग्रोथ वार्षिक मागच्या 50-100 वर्षामध्ये झाली. पण काही पॉकेटमध्ये जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जंप झाला. म्हणजे आपण असं धरून चालू की 30 वर्षापूर्वी एखाद्याने एखादी जमीन घेतली असेल तर त्याचे साधारणपणे 8 ते 10 पट पैसे झालेले आहेत. आज आपल्याला नेमकं काय करायचंय? आज जमिनीचे व्यवहार करताना आपण अनेक गोष्टींचा अडचणींना सामोरं जातो की नेमकं विकत घेताना आपल्याला अनेक ऑप्शन्स असतात पण विकताना आपल्याला ग्राहक पटकन मिळत नाही. आपल्याला अपेक्षित असणारी रक्कम आपण मिळवू शकत नाही. त्याच्यानंतर लागणारं ब्रोकरेज आपल्याला ब्रोकरला द्यावं लागतं. आणि म्हणेल त्या मिनिटाला जमीन किंवा अतिशय चांगल्या लोकेशनला असणारा फ्लॅट, शॉप हे सुद्धा एका रात्रीत विकता येत नाही असे अनेकांचे अनुभव आहेत. माझं असं म्हणणं आहे की रिअल इस्टेट इज अ गुड ऑप्शन. पण रिअल इस्टेटला सुद्धा आता डिजिटल मार्गाने आणि कागदोपत्री आपल्याला गुंतवणूक करता येते. त्याला फिजिकल लँड बाय करायची गरज नाही. तर रिट्स म्हणून जो एक प्रोडक्ट म्युच्युअल फंडामध्ये आलेला आहे तो रिट्स म्हणजे काय की तुमच्या वतीने म्हणजे तुम्ही जे पैसे गुंतवू इच्छिता ते डायरेक्टली एखाद्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केले जातात आणि तुम्हाला त्याच्यावरती मासिक म्हणा, दर त्रिमासिक म्हणा किंवा 6 मासिक म्हणा तुम्हाला त्याच्यातनं व्याजही मिळतं आणि तुमची मुद्दल ठराविक पिरियड नंतर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे परत येते. आणि साधारणपणे 10-12%, 15%चा तुम्हाला परतावा जमिनीतल्या गोष्टीतनं मिळतो. त्यासाठी तुम्हाला जमीन विकत घेण्याची गरज नाही. सेम थिंग अबाउट गोल्ड. आज म्हणजे हे खूप सुरक्षित पर्याय, खूप सुरक्षित पर्याय. आता जमीन घ्यायचं म्हणजे सगळं चेक करा, 7-12 पहा, त्याच्यामध्ये परत मल्टिपल लोकांना विकला गेलाय का सर्च करा, लिगल इलिगल गोष्टी पहा. हे तुम्हाला काही करण्याची गरज नाही आणि हा कागदावरती तुमची इन्व्हेस्टमेंट होते. पण गंमत म्हणजे काय, आज तुम्ही पुण्यात बसलात, तुम्हाला कदाचित पुण्यातलं मार्केट माहिती आहे, तुम्हाला नावडा दिल्लीतलं मार्केट माहिती आहे का, तुम्हाला हैदराबाद मधलं मार्केट माहिती आहे का, बँगलोर मधलं मार्केट माहिती आहे का. तर कदाचित तिथे जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्यापेक्षा असू शकतात. अहमदाबाद मार्केटमध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटी असू शकतात. तर रीट्समध्ये तुम्हाला अक्रॉस बेस्ट सिटीज मधले ऑप्शन्स तिथे आपल्याला घेता येतात विदाउट गोइंग टू देअर स्पॉट. सेम थिंग अबाउट गोल्ड. मी सातत्याने सांगेन, भारत हा असा देश आहे की अनेक पटींमध्ये आपल्या घरांमध्ये चांगल्या पद्धतीने सोनं घेतलं जातं. गरीबातलं गरीब घर असेल, श्रीमंतातलं श्रीमंत घर असेल, घरातल्या स्त्रियांसाठी आणि आपल्या काही वैयक्तिक वापरासाठी आपण सोनं घेत असतो. आपण जेव्हा सोनाराकडनं सोनं खरेदी करतो
प्रामुख्याने आपण दागिने या स्वरूपात घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की 18 कॅरेटचं सोनं आणि 24 कॅरेटचं सोनं जर समोरासमोर ठेवलं तर मला तरी नक्की कळत नाही की नेमकं 18 कोणतं आणि नेमकं 24 कोणतं, कारण दोन्ही पिवळंच दिसतं मला. हे फक्त सोनाराच्या नजरेतनंच कळतं आणि त्याच्या जे काही ठराविक टेस्ट आहेत त्याच्यावरनंच कळतं की ही 18 कॅरेट आणि हे 24 कॅरेट आहे. मला म्हणायचं काय की सामान्य माणूस म्हणून जेव्हा मी त्या सोन्याकडे बघतो मला तसा फरक काही जाणवत नाही. पण माझा सोनार मला विश्वासाने सांगतो की हे 24 कॅरेटचं सोनं आहे, त्यावेळेस मी 24 कॅरेटचा त्या दिवशीचा जो काही भाव आहे त्यानुसार मी गुंतवणुकीचे पैसे त्याला देतो. 1 तोळा घेतला असेल तर 1 तोळ्याचे पैसे देतो, त्याच्यावरची लागणारी घडणावळ मी त्याला देतो आणि मग ती वस्तू मी ताब्यात घेतो. हे सगळं टाळायचं असेल तर डिजिटल सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा करण्याचे पर्याय आता भारतामध्ये आलेले आहेत. त्याच्यात म्युच्युअल फंडांचे गोल्ड फंड्स आहेत, ETFs आहेत, गोल्ड बॉन्ड्स आहेत, असे अनेक पर्याय आहेत की जिथे सोन्यामध्येच जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हे पेपर फॉर्मॅटमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर काढायला आणि घालायलाही सोपं आणि एक्झॅक्ट परतावा आपल्याला मिळतो, जो आपल्याला कदाचित फिजिकल सोन्यामध्ये नाही मिळणार. आणि घडवणे तुमचा तो वाचणार आहे. असे सगळे पर्याय आपल्याला आज उपलब्ध आहेत. तर काळानुसार आपल्याला आपल्या गुंतवणुकीचे पर्याय बदलले पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर आहे. खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे पारंपरिक गोष्टी जरी पुढे नेत असू आपण तरी फक्त त्याचा मोड बदलायचा आहे. हो. आणि ती वेळ आता आलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता महत्वाचा विषय आहे तो म्हणजे गुंतवणुकीचा जो सोन्याकडे जाणारा मार्ग आहे तो भविष्यातही असंच राहणार का? तुमचं काय एक ऑब्झर्वेशन आहे या संदर्भात? मागच्या 3 ते 5 वर्षामध्ये म्हणजे ऍक्च्युली 2020 नंतर गेल्या 5 वर्षामध्ये अत्यंत वेगाने सोन्याच्या किमती वाढल्या. याचं प्रमुख कारण म्हणजे जागतिक अस्थिरता. वेगवेगळ्या देशांमध्ये चालणारे युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती किंवा व्यापारिक युद्ध जे चायना आणि अमेरिकेमध्ये चाललंय, ह्या सगळ्या घटनांकडे लक्षात घेता आपल्याला असं वाटतं की सोन्यामध्ये जी वाढ होतीये ती केवळ डिमांड आणि सप्लायमुळे होती. तसं नाहीये. तर प्रामुख्याने अनेक देशाच्या अर्थव्यवस्था ह्या सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यामुळे मजबूत होतील असं त्या देशातल्या लोकांना वाटतंय. म्हणून त्या देशातल्या रिझर्व्ह बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करायला सुरुवात केली. किमान मी 15 ते 20 मोठ्या देशांची नावं सांगू शकतो की त्या देशांच्या रिझर्व्ह बँकेनी मागच्या 5 वर्षामध्ये अक्षरशः कैक टन सोनं हा जागतिक बाजारातनं उचललेला आहे. हे कारण कशासाठी की माझी जी करन्सी म्हणजे आपण जे चलन म्हणतो देशाचं, आपल्या भारताचं चलन रुपया आहे. जर उद्या जागतिक घडामोडींमुळे रुपया घसरला तर तो घसरू नये आणि त्याला एक मूल्य राहावं याच्यासाठी एक सपोर्टिव्ह मार्ग म्हणजे सोन्याचा साठा. आज भारताचं जेव्हा 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आज जवळपास 2025 पर्यंतचा सर्वात जास्त सोन्याचा साठा आजच्या घटकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे. हे कशासाठी? तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मिळणारा सपोर्ट आणि चलनाला मिळणारा एक सपोर्ट याच्यासाठी केलेली प्रोव्हिजन आहे. बरोबर. आता जर जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देश सातत्याने सोन्याची खरेदी करत असेल तर निश्चितपणे सोन्याचे भाव वरती जातील. मला असं वाटतंय की आता जगामध्ये सगळ्यात मोठा सोन्याचा साठा ऑफिशियली जो डिक्लेअर आहे तो अमेरिकेकडे आहे, त्याच्या खालोखाल चायनाकडे. या 2 देशांमध्ये आर्थिक युद्ध, आता टेरिफच्या बद्दल तुम्ही अनेक लोक पाहत असाल. अमेरिकेने चायनावरती मोठ्या प्रमाणामध्ये टेरिफ लावले, जवळपास 250-300% तर टेरिफचा आकडा गेला. किंवा टेरिफ वॉर असं जेव्हा आपण म्हणतो त्या परिस्थितीमध्ये दोन्ही देशांना अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. भविष्यामध्ये जेव्हा आपण आपल्यावरनं उदाहरण घेऊ, जर माझ्यावर कुठलं आर्थिक संकट आलं आणि माझ्या घरात सोन्याचा साठा आहे मी केलेला, मी कुठेही कर्ज काढण्याच्या ऐवजी मी थोड्यात त्यातला सोनं विकायचा प्रयत्न करीन आणि त्यातनं माझी लिक्विडिटी क्रिएट करीन आणि मला आलेलं आर्थिक संकट मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. माझ्या मते चायना आणि अमेरिका या दोघांकडे असणारे आता सगळ्यात मोठे आर्थिक साठे म्हणजे सोन्याचे साठे जे आहेत, म्हणजे असं म्हटलं जातं की अमेरिकेकडे 8,000 टनपेक्षा जास्त सोनं आणि चायनाकडे 6,000 टनांपेक्षा जास्त सोनं आजच्या घटकेला आहे. आणि जर त्या देशांची अर्थव्यवस्था अडचणीत येणार असतील तर माझं स्वतःचं असं मत आहे की येणाऱ्या 3 वर्षामध्ये कदाचित सोनं आहे त्या भावापेक्षा खालच्या भावामध्ये आपल्याला उपलब्ध होईल. याचं कारण कुठल्याही वस्तूचा भाव वरती जाण्याचं प्रमुख कारण असतं डिमांड. आता या घटकेला डिमांड खूप आहे, भाव वरती आहेत. ज्या मिनिटाला विक्री करायला मोठ्या प्रमाणामध्ये सोनं बाजारात येईल याचा अर्थ सप्लाय वाढणार आहे.
जेव्हा सप्लाय सोन्याचा वाढेल आणि घेणारे ग्राहक कमी असतील तर भाव खाली यायला पाहिजे. माझा असा अंदाज आहे पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये जागतिक पातळीवरती इतक्या घटना घडणार आहेत, त्याच्यामुळे सोनं विक्रीला येईल. जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देश सोनं विक्री करायला येतील. जे देश आर्थिक अडचणीत सापडतील त्या देशांकडनं. त्यावेळेस सप्लाय ऑफ गोल्ड वाढला. माझा असा अंदाज आहे की आत्ताचे जे ₹1,00,000 इंडियन भावामध्ये जर बोलायचं झालं, ₹1,00,000 गेलेलं सोनं निश्चितपणे इथे 40-50% खाली येऊ शकतं. ही प्रॉबॅबिलिटी आहे. तसं जर घडलं नाही तर सोन्यामध्ये वाढ होत राहणार. पण जर ते घडलं तर सोन्यात भाव खाली येतील. साधा गणित आहे, डिमांड सप्लाय वाढला भाव खाली, हा त्याच्या मागचा नियम आहे. ओके. म्हणजे थोडक्यात जर आपण फिजिकल सोनं घेण्यापेक्षा डिजिटल सोनं घेतलं तर नक्कीच श्रेयस्कर ठरेल. नक्कीच या परिस्थितीमध्ये. ठीक. आता सगळ्यात महत्वाचा विषय पुन्हा एकदा तो असा की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाला गुंतवणूक करायची आहे, त्यांना खूप करावंसं वाटत असतं, दरवर्षी ते संकल्पही करतात. बरोबर. पण करायची कशी असा प्रॉब्लेम असतो. कारण कमाईच जर आमची नाही तर आम्ही सेव्ह कसं करावं, हा सगळ्यात मोठा. म्हणजे गुंतवणूक हा श्रीमंत लोकांचा विषय आहे असा अनेकांचा समज, म्हणून हा पर्टिक्युलरली. तर अशा फॅमिलीजनी कशा पद्धतीने गुंतवणुकीकडे वळायला पाहिजे? जर अजूनही ज्यांनी सुरुवात केलेली नसेल, बरोबर, ज्यांनी नुकतीच केलेली असेल, त्यांनी काय करावं? खूप सुंदर प्रश्न आहे आणि त्याचा प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की गुंतवणूक करताना जसं आपण आपल्याकडे घरामध्ये एक कुठल्याही प्रकारचा आजार पण आला तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे पहिल्यांदा कन्सल्ट करतो. फॅमिली डॉक्टरचा अर्थ काय? माझ्या पिढीपर्यंत मी त्यांच्याकडे जात असतो, त्यांच्याकडनं कन्सल्टन्सी घेत असतो. माझे वडील त्याच डॉक्टरकडे जात असतात, माझे आजोबा पण त्याच डॉक्टरकडे गेलेले असतात. थोडक्यात काय, माझ्या अनेक पिढ्यांचं त्यांनी माझ्या मार्गदर्शन केलेले शरीराचं. जसं आपण फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन आपले बेसिक गोष्टींचा आपण सल्ला घेत असतो आजारपणासाठी, तसं गुंतवणूक करताना प्रत्येक रुपया आपण आपल्या कष्टाने कमवलेला आहे. तो कष्टाने कमवलेला पैसा जर योग्य मार्गदर्शकाचा सोबत मार्गदर्शन घेऊन जर आपण केलं, म्हणजे थोडक्यात यू शुड टेक अ कन्सल्टन्सी फ्रॉम अ एक्सपर्ट पर्सन वेअर यू विल गेट अ गुड रिटर्न फ्रॉम युअर इन्व्हेस्टमेंट. नाव गुंतवणूक किती करायला पाहिजे हा एक भ्रम आहे की गुंतवणूक करण्यासाठी लाखो करोडो रुपये लागतात. हा मुळात भ्रम काढून घ्या. गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडात आजकाल 100 रुपयांनी सुद्धा गुंतवणूक करता येते. 100 रुपये तर किमान आपल्या खिशामध्ये असतात. आणि मी जे नवीन मुलं आहेत की जी आत्ताशी गुंतवणुकीकडे वळू इच्छित आहेत किंवा त्यांचं उत्पन्न जस्ट सुरू झालंय, त्यांना तर नक्की सांगू इच्छितो की गुंतवणूक करताना तुम्हाला जो काही सॅलरी येते त्याच्यातनं किमान 10 ते 15% तुम्ही सुरुवातीलाच पैसे बाजूला काढा आणि ते गुंतवा स्वतःच्या भविष्यासाठी. आणि उरलेल्या 90% किंवा 80% पैशातच आपला महिना कसा खर्च काढायचा याचं प्लॅनिंग करा. त्याला अर्थनियोजन म्हणतो आम्ही. ते अर्थनियोजन पहिल्यांदा सेव्हिंग करण्यासाठी लागणारा पैसा बाहेर काढायचा, उरलेल्या पैशात स्वतःचं अर्थनियोजन करायचं. हे जर कोणी करू शकलं तर तो अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गुंतवणुकीमध्ये अनुभव घेऊ शकतो. दुसरं, गुंतवणूक कशात करायची हे फार महत्वाचं आणि कधी करायची, किती काळासाठी करायची तेही तितकंच महत्वाचं. सांगायला आणि ऐकायला खूप छान वाटतं की दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये खूप छान परतावे मिळतात, पण ते ऍक्च्युली ऍक्ट करताना खूप अवघड आहे. प्रत्येक व्यक्तीला एक्साइटमेंट लागते, एंटरटेनमेंट लागतं की मला दररोज पैसे कमवताना दिसलं तर आनंद होईल, असं नसतं. गुंतवणूक हा खूप बोरिंग प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं बोरिंग पद्धतीने तुम्ही गुंतवणूक कराल तेवढे तुम्हाला मिळणारे परतावे खूप छान आहेत. पण जेवढं आपण त्याच्यामध्ये एक्साइटमेंट घालण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला दररोज बघायचंय की वाढलं किती खाली गेलं किती, तर तुमचे पैसे जाण्याची शक्यता मॅक्सिमम आहे. पॅनिक म्हणून. कारण प्रत्येक मनुष्याचे 2 स्वभावातले गुण आहेत. एक म्हणजे ग्रीड म्हणजे लोभ आणि पॅनिक म्हणजे भीती. या दोन्ही गोष्टी आपल्याला दररोज बघायला मिळतात, बाजारात बघायला मिळतात. सकाळी उघडल्यावर बाजार 500 पॉईंट वरती जातो, दुपारी येऊस तर तो खाली 200 पॉईंट असतो आणि संपता तो 2000 पॉईंट खाली जातो. म्हणजे सुरुवात करताना मला आज खूप छान वाटलं, हिरवं बघितलं मी बाजारामध्ये आणि 3 वाजता 3:30 वाजता बाजार संपताना पूर्ण लाल भडक बाजार होता. तर हे तुम्हाला कुठेतरी अनइझी करतं.
माझं असं मत आहे की मगाशी मी जसं म्हटलं की तुमचे उद्दिष्ट गुंतवणुकीचे हे असलेच पाहिजे. विदाऊट गोल यू कॅन डू एनी सिंगल इन्व्हेस्टमेंट. मग ती 100 रुपयाची का असेल, तुम्हाला उद्दिष्ट त्याला जोडायलाच गेलं पाहिजे. त्या गुंतवणुकीला तुम्ही उद्दिष्टांना फॉलो करा, टाईमलाईन द्या. काही मगाशी म्हटलं तसं छोट्या काळासाठी माझे उद्दिष्ट असू शकतात, मध्यम काळासाठी असू शकतात, दीर्घकालीन असू शकतात, आणि ते पैसे त्या बकेटिंगमध्येच गेले पाहिजेत आणि मग त्यामध्ये मिळणारे परतावे अतिशय सुंदर आहेत. पुन्हा पुन्हा सांगेन, आपल्याला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, कारण हा तुमचा कष्टाचा पैसा आहे. उद्या जर पैसा कष्टाचा गेला तर सगळ्यात जास्त दुःख तुम्हाला होणार आहे, दुसरं कोणाला होणार नाही. बरोबर. त्यामुळे कन्सल्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कशात गुंतवणूक करायची, 2-3 गोष्टी सांगतो. गुंतवणूक करताना एक गोष्ट पहा की पैसे लागतील तेव्हा मिळतात का, त्याला आम्ही लिक्विडिटी म्हणतो. दुसरा महत्त्वाचा विषय, आपण कमवलेल्या पैशावरती लागणारा कर किती, म्हणजे टॅक्स किती लागणार आहे, हे प्रत्येक प्रोडक्टला चेक करणं गरजेचं आहे. मग ती जमीन असेल, सोनं असेल, म्युच्युअल फंड असतील, शेअर्स असतील किंवा बँक FD असेल, प्रत्येकाला तुम्ही तपासा की तुम्हाला कर किती लागतो. 12 महिन्याच्या आत पैसे काढले तर किती कर लागतो, 12 महिन्यानंतर पैसे काढले तर किती कर लागतो, हे माहिती पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या गुंतवणुकीतनं चक्रवाढ व्याजाचं उत्पन्न मिळतं का. आता चक्रवाढ व्याजाचं उत्पन्न म्हणजे काय, मुद्दलावरती पण व्याज आणि व्याजावरती पण व्याज. अनेक प्रोडक्ट आत्ता बाजारामध्ये असे आहेत की ज्याच्यावर चक्रवाढ व्याज नाही आहे, तिथे फक्त साधा प्रॉफिट तुम्हाला मिळतो. तर ते प्रोडक्ट शक्यतो टाळायचे. आणि तरुण पिढीला माझा एक अतिशय चांगला सल्ला आहे की पैसे एका रात्रीत नाही कमवता येत. यू कांट बी अ वेल्दी ऑर रिच इन अ वन डे. त्यासाठी तुमचं नशीब आणि लॉटरी ह्याच 2 गोष्टी असतात. माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. पैसे कमवणं हे प्रत्येक सामान्य माणसाचं, म्हणजे सामान्य माणूस सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने करोडपती होऊ शकतो. त्याच्यासाठी त्याला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पैसे टाकले पाहिजे आणि ते नक्कीच दीर्घकालीन टाकले पाहिजे. आत्ता काही पर्याय बाजारामध्ये आहेत की जे आत्ता केलं की तासाभरात आपल्याला पैसे डबल होतात. त्याला आम्ही इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो किंवा फ्युचर ऑप्शन्स म्हणतो, किंवा काही क्रिप्टो करन्सी सारखे प्रोडक्ट आपण बघतो. किंबहुना आत्ताच्या तरुण पिढीला लागलेला एक खूप मोठं व्यसन आहे असं म्हणेन मी, ते म्हणजे तुमचे अनेक ऑनलाईन ॲप्स आलेले आहेत, गेमिंग ॲप्स. त्याच्यामध्ये प्रचंड मोठा पैसा लोकांचा जातोय. आपल्या शहरातला तर विषय सोडून द्या साहेब, गावागाव पातळीवरती लाखो करोडो रुपये गेल्याची अनेक उदाहरणं मी पाहतोय. बार्शीसारख्या ठिकाणी आज 500 ते 1000 कोटी रुपये ऑनलाईन गेमिंगमध्ये गेल्याचे अनेक उदाहरणं छापून आलेत वृत्तपत्रातनं. हे खूप शॉकिंग आहे. तरुण पिढीला हे समजलं पाहिजे, कुठे एंटरटेनमेंट करायला पाहिजे आणि पैसे कुठे गुंतवणूक करायला पाहिजे, याच्यातला नेमका सुवर्ण मध्य समजला पाहिजे. गॅम्बलिंगमध्ये कधीही कुठल्याही माणसाने पैसे कमवलेले नाहीत, कुठल्याही प्रकारचं गॅम्बलिंग असो, ऑनलाईन असो, ऑफलाईन असो. माझं असं म्हणतं आहे की पैसे कमवण्यासाठी दीर्घकालीनच आपल्याला वेळ द्यावी लागेल आणि सातत्याने गुंतवणूक करावी लागेल. आपण सुदैवाने आत्ता देशात ज्या बसलो आहे तो जगातला सगळ्यात वेगाने वाढणारा देश आहे. भारताचा आत्ताचा सध्याचा GDP साधारणपणे 6 ते 7.5% ह्या वेगाने आपण 4 ट्रिलियनची इकॉनॉमी वाढतीये. अमेरिका, चीन, जपान, युरोपियन देश हे आपल्या कैक पटीने मागेत. सो इथून पुढचे 20 ते 25 वर्ष सुद्धा देशाची प्रगती अत्यंत चांगली होऊ शकते. यामुळे देशात ज्या प्रगतीला आपल्याला आपल्या स्वतःसाठी बेनिफिट करून घ्यायचा असेल तर गुंतवणुकीचे अत्यंत सोपे आणि सरळ मार्ग आहेत, ते म्हणजे म्युच्युअल फंड्स. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. थोडा अभ्यास तुमचा स्वतःचा चांगला असेल तर तुम्ही काही चांगल्या स्ट्रॉंग आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्या कंपन्या यांच्या शेअर्सकडेही तुम्ही बघू शकता. पण मी पुन्हा पुन्हा म्हणेल, म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर्स असेल, तज्ज्ञांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कारण काय घ्यायचं, कधी घ्यायचं ह्याचा अभ्यास जर आपला नसेल तर तज्ज्ञांच्या अभ्यासावरती आपण डिपेंड राहिलो तर आपल्याला 2 पैसे नक्कीच चांगले मिळतात. आणि माझं असं पुन्हा पुन्हा मत आहे, कमवलेले पैसे हे आपले कष्टाचे असतात. त्यामुळे आपण त्याचा 1-1 रुपयाचा सुद्धा विचार योग्य पद्धतीने करायला पाहिजे. वाह, खूपच छान सांगितलं संदीप तुम्ही, खूपच छान. आता शेवटचा प्रश्न, खरोखर पैसे कमवणं आणि वेल्थ क्रिएशन, बरोबर, म्हणजे पैसे कमवायचे, गुंतवायचे आणि त्यातनं वेल्थ कमवायची, म्हणजे पैसे आणि वेल्थ त्या अर्थाने आपण वेल्थ म्हणतो, या अर्थात काय फरक? एक उदाहरण देतो की बँकेत मी FD केली, 1000 रुपयाची FD केली, 7% व्याजाने मला व्याज मिळणार आहे.
1 वर्ष पूर्ण झालं, मला 7% 1,000वरती किंवा 10,000वरती मला मिळणारा जो परतावा आहे हा 7% ₹700 मला 10,000वरती मिळाले. माझी ऍक्च्युअल गुंतवणूक 10,000 आणि ₹700 मिळालं व्याज. दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट रिटर्न. बरोबर. पण मी ₹10,000 एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवलेत किंवा म्युच्युअल फंडात गुंतवलेत आणि ते 10 वर्ष सांभाळले आणि त्या 10,000चे ₹1,00,000 झाले. तो पैसा 10 पटींनी वाढला. दॅट इज कॉल्ड वेल्थ क्रिएशन. म्हणजे पटींमध्ये जेव्हा माणूस पैसा कमवतो एकाच प्रोडक्टमध्ये, त्याला वेल्थ क्रिएशन असं म्हणतात. पर्सेंटेज ऑफ इंटरेस्ट किंवा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिटमध्ये जेव्हा पैसे कमवले जातात, दॅट इज कॉल्ड ओनली यू आर गेटिंग द रिटर्न्स फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट, ROI. दॅट इज नॉट अ वेल्थ क्रिएशन. पटींमध्ये करण्यासाठी तुम्हाला कंपाऊंडिंग ही गरजेचं आहे आणि त्यासाठी दीर्घकालीन मध्येच तुम्हाला हे पटींमध्ये पैसे मिळू शकतात. वा, म्हणजे हा जो सगळा आता आमचा चर्चेचा सगळा जो ओघ होता तो वेल्थ क्रिएशन ह्याच चर्चेपाशी येऊन थांबला, ह्याच मुद्द्यापाशी येऊन थांबला. आणि श्रोत्यांनो, तुम्हाला जर हा विषय आवडला असेल, तुमचे काही प्रश्न असतील, आम्हाला जरूर कळवा. आम्ही ते नक्की संदीपपर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करेन. नक्की. पुन्हा एकदा नवीन एखादा मुद्दा घेऊन आम्ही तुमच्या समोर नक्की येऊ. धन्यवाद. धन्यवाद.